नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर महाराष्ट्रामध्ये नुकसान भरपाई म्हणून 2308 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत वितरित होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झालेला आहे? उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे। तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर पीक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक निसर्ग आपत्ती, काढणी पद्धत नुकसान आणि पीक कापणी प्रायोगिक आधारित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर ते कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, तर बघू शकता की हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। परंतु तो पीक विमा किती मिळणार आहे या संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पीक विम्याची स्थिती जाणून घेऊया। विदर्भात 9 जिल्ह्यांसाठी एकूण 479 कोटी 61 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्यासाठी बुलढाण्यामध्ये किती पैसे मंजूर झालेले आहे? स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 144 कोटी 21 लाख रुपये, तर पीक कापणी प्रायोगिक आधारित 2 लाख रुपये, एकूण 144 कोटी 23 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे वर्ध्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 115 कोटी 18 लाख रुपये मंजूर झालेले आहे आणि काढणी पद्धती नुकसान 71 लाख रुपये मंजूर झालेले आहे, एकूण 115 कोटी 90 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती 66 कोटी 64 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती 50 कोटी 9 लाख रुपये, काढणी पद्धती नुकसान 10 कोटी 51 लाख रुपये, कापणी पीक प्रायोगिक आधारित 19 लाख रुपये, एकूण 60 कोटी 80 लाख रुपये मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे आपण बघू शकता की पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा। स्थानिक नैसर्गिक आपत्तीत 55 कोटी 94 लाख रुपये मंजूर झालेले आहे। पीक कापणी प्रायोगिक आधारित 11 लाख रुपये, एकूण 56 कोटी 5 लाख रुपये मंजूर झालेले आहे। यवतमाळसाठी नैसर्गिक आपत्तीसाठी 6 कोटी 86 लाख रुपये मंजूर झालेले आहे आणि काढणीसाठी नुकसान भरपाई 22 कोटी 95 लाख रुपये, एकूण 29 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यासाठी स्थानिक आपत्ती 10 कोटी 74 लाख रुपये मंजूर झालेले आहे। गडचिरोलीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 2 कोटी 98 लाख रुपये, काढणी पद्धती 2 कोटी 40 लाख रुपये, असे एकूण 5 कोटी 38 लाख रुपये गडचिरोलीसाठी आहे। भंडाऱ्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 4 लाख रुपये, एकूण 4 लाख रुपये भंडाऱ्यासाठी। तर चंद्रपूर आणि गोंदियासाठी अजून भरपाई निश्चित झालेली नाही। तर बघू शकता की चंद्रपूरसाठी आणखी भरपाई निश्चित झालेली नाही। हे विदर्भातील 9 जिल्ह्यांची एकूण 429 कोटी 81 लाख रुपये पीक विमा भरपाई मंजूर झालेला आहे। तर बघू शकता की या जिल्ह्यांसाठी आता मंजूर झालेल्या आहे। काही विदर्भातील जिल्हे वगळता फक्त आणि विदर्भातील या जिल्ह्यांसाठी आता पीक विमा मिळणार आहे। व्हिडिओला संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।